नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की RRB फार्मसिस्टचे फॉर्म भरणं चालू आहे. तुम्ही भरले असतील तर तुम्ही भरू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण एक व्हिडिओ काय केलेला आहे, अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे. काय सिलेबस डिस्कस केलेला आहे कशाचा, तर RRB फार्मसीचा. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे, जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत तर त्या सब्जेक्टबद्दल आपण माहिती दिलेली आहे आणि त्या सब्जेक्टवर विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलेले आहे. तर आजच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थी मित्रांनो आपण एक प्रश्न बघणार आहे आणि या प्रश्नासारखेच या विषयावर अजून कसे प्रश्न येऊ शकतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. ओके, तर बघा आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे द सिनॉनिम फॉर क्लोरिनेटेड लाईम इज, म्हणजे काय तर एक क्लोरिनेटेड लाईम हा जो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे याचं सिनॉनिम काय, म्हणजे याचं दुसरं नाव खालीलपैकी कोणतं आहे. याचं उत्तर तुम्हाला दिसलं असेल. त्याचं उत्तर आहे ब्लिचिंग पावडर. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. कोणत्या सब्जेक्टचा प्रश्न आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, जसे की आता तुम्हाला माहीत असेल की कॅल्शियम कार्बोनेट धरा, कॅल्शियम ऑक्साईड धरा, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम पोटॅशियम टार्टार, हे सगळे काय इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. तर याच्याबद्दलची सगळी माहिती कोणत्या सब्जेक्टमध्ये दिली असते, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हा विषय स्टडी करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, 3-4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. बघा कोणकोणत्या, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जो कंपाऊंड आहे, समजा फॉर एक्झाम्पल इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. काय आहे तर मॅग्नेशियम सल्फेट हे आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. काय आहे, मॅग्नेशियम सल्फेट. ओके, आता हे जे मॅग्नेशियम सल्फेट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतील बघा. पहिला प्रश्न तर याचा फॉर्म्युला काय आहे, केमिकल फॉर्म्युला काय आहे, तर काय ध्यानात असायला पाहिजे तुम्हाला, याचा फॉर्म्युला आहे MgSO4. काय आहे, MgSO4 हायड्रेटेड आहे त्याच्यामुळे 7H2. हे जास्त पेपरमध्ये येणार नाही, पण MgSO4 हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. मग मॅग्नेशियम सल्फेटचा काय फॉर्म्युला आहे, MgSO4. दुसरा प्रश्न याच्यावर काय येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, की मॅग्नेशियम सल्फेट जे आहे याचं सिनॉनिम काय आहे, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे इप्सम साल्ट. काय, इप्सम साल्ट हे याचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचं आहे सिनॉनिम. झाले 2 प्रश्न तयार. तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय विचारतात, की हे जे मॅग्नेशियम सल्फेट आहे याचा यूज काय आहे, काय यूज विचारतात. तर तुम्हाला यूज सुद्धा माहीत असायला पाहिजे. हे मॅग्नेशियम सल्फेट विद्यार्थी मित्रांनो सलाईन कॅथार्टिक्स म्हणून काय करतात, यूज करतात. ओके, ॲज अ लॅक्झेटिव्ह किंवा सलाईन कॅथार्टिक्स म्हणून त्याला यूज करतात. सलाईन कॅथार्टिक्स. ओके, तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न या पेपरमध्ये या विषयावर, कोणत्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयावर विचारू शकतात. ओके, तर आजचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय बघा. काय आहे, द सिनॉनिम फॉर क्लोरिनेटेड लाईम इज, तर काय ब्लिचिंग पावडर. ओके, आता हे ब्लिचिंग पावडर क्लोरिनेटेड लाईमचं काय विद्यार्थी मित्रांनो, सिनॉनिम आहे. पण या ब्लिचिंग पावडरचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म्युला त्यांनी विचारला तर फॉर्म्युला काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याला काय म्हणतात ब्लिचिंग पावडरला, कॅल्शियम हायपोक्लोराईड. काय म्हणायचं, कॅल्शियम हायपोक्लोराईड. काय, कॅल्शियम हायपोक्लोराईड. काय, कॅल्शियम हायपोक्लोराईड. मग याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे कॅल्शियम हायपोक्लोराईड म्हणजेच ब्लिचिंग पावडरचा, तर काय आहे CaOCl2. हा काय त्याचा विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम हायपोक्लोराईडचा फॉर्म्युला आहे, केमिकल फॉर्म्युला. मग आता कॅल्शियम हायपोक्लोराईडचे युजेस सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते काय करू शकतात, विचारू शकतात. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे हे जे कॅल्शियम हायपोक्लोराईड आहे हे आहे ब्लिचिंग एजंट किंवा आपण त्याला डिसइन्फेक्टंट म्हणून सुद्धा यूज करू शकतो. काय, डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करू शकतो. काय डिसइन्फेक्ट करण्यासाठी, वेगवेगळे सरफेसेस किंवा विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघत असाल की जे विहिरी आहेत किंवा तलाव आहेत, तलाव नाही म्हणता पण विहिरी जे पिण्याच्या पाण्याचं वॉटरचं काय करण्यासाठी, डिसइन्फेक्शन करण्यासाठी काय आपण यूज करतो, ब्लिचिंग पावडर. तीच ब्लिचिंग पावडर म्हणजे काय तर कॅल्शियम हायपोक्लोराईड. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारू शकतात. तसंच फास्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो आता आपण बाकीचे सुद्धा 2-4 ऑप्शन जे आहेत तर ते डिस्कस करून घेऊयात. बघा स्लेक्ड लाईम म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड याला काय म्हणायचं, स्लेक लाईम. ओके, याचा केमिकल फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, CaOH2 हा झाला याचा केमिकल फॉर्म्युला. ओके, नंतरचं ऑप्शन काय आहे, लाईमस्टोन. आता हे जे लाईमस्टोन आहे ना विद्यार्थी मित्रांनो याला काय म्हणायचं, कॅल्शियम कार्बोनेट. काय, CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेट हे जर कशामध्ये असलं,
क्रिस्टलाइन म्हणजे स्टोन फॉर्ममध्ये किंवा असं त्याला आपण खडे खडे म्हणतो. ओके, तर कॅल्शियम कार्बोनेट जर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असलं तर त्याला लाईमस्टोन म्हणायचं. आणि तेच जर विद्यार्थी मित्रांनो अमॉर्फस फॉर्ममध्ये जर असलं तर त्याला काय म्हणायचं? आणि तेच जर विद्यार्थी मित्रांनो अमॉर्फस म्हणजे पावडर फॉर्ममध्ये जर असलं तर त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? प्रेसिपिटेट चाल्क. काय म्हणायचं? प्रेसिपिटेटेड चाल्क. काय म्हणायचं? प्रेसिपिटेटेड चाल्क. ओके, तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा आपण पुन्हा एकदा बघूयात. काय? CaCO3. काय? CaCO3 हे जर विद्यार्थी मित्रांनो स्टोन फॉर्ममध्ये म्हणजेच क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जर असेल, याला आपण स्टोन फॉर्ममध्ये म्हणतो, तर त्याला काय म्हणायचं? सिनॉनिम काय त्याचं? लाईमस्टोन. ओके, फॉर्म्युला काय? CaCO3 आणि फॉर्म्युला पुन्हा CaCO3 राहील. पण जर हा प्रेसिपिटेटेड किंवा त्याला आपण अमॉर्फस म्हणतो. अमॉर्फस म्हणजे पावडर फॉर्ममध्ये. काय? अमॉर्फस फॉर्ममध्ये जर असला तर त्याला काय म्हणायचं? प्रेसिपिटेटेड चाल्क म्हणायचं. काय? प्रेसिपिटेटेड चाल्क. तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कॅल्शियम कार्बोनेट जर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असेल तर त्याला लाईमस्टोन म्हणायचं आणि जर अमॉर्फस फॉर्ममध्ये असेल तर त्याला प्रेसिपिटेटेड चाल्क म्हणायचं. हे दोन्ही सिनोनिम तुम्हाला पेपरमध्ये काय करू शकतात? विचारू शकतात की प्रेसिपिटेटेड चाल्क कोणाला म्हणायचं? कॅल्शियम कार्बोनेटलाच म्हणायचं, पण तो जर अमॉर्फस फॉर्ममध्ये असला तर. आणि जर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जर असला तर त्याला लाईमस्टोन असं म्हणायचं. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे अशा प्रकारचे काय येतात? प्रश्न येतात. त्याच्यानंतर जो चौथा ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो ते काय आहे? क्विक लाईम. तर क्विक लाईम कशाला म्हणायचं? कॅल्शियम ऑक्साईडला काय म्हणायचं? क्विक लाईम म्हणायचं. ओके, आता असेच जे महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं तुम्हाला दिसतील सगळे महत्त्वाचे जे कंपाऊंड आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यांचा फॉर्म्युला, त्याचा यूज, शॉर्टमध्ये जे महत्त्वाचे त्यांचाच यूज लिहिलेला आहे, पण त्याचं सिनॉनिम सगळ्यांचं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बघा हा प्रश्न आहे RRB फार्मसी 2019 मध्ये आलेल्या पेपरमध्ये. ओके, आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपण पूर्ण काय केलेला आहे? डिस्कस केलेला आहे. आपण आता काय डिस्कस करणार आहे विद्यार्थी मित्रांनो? खाली जे काही इम्पॉर्टंट इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि त्यांचे सिनॉनिम दिलेले आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहे. बघा पहिला कोणता इनऑर्गॅनिक कंपाऊंड? कोणता आहे? तर मॅग्नेशियम सल्फेट. हे आपण उदाहरण म्हणून बघितलेलं आहे. बघा मॅग्नेशियम सल्फेटचा काय सिनॉनिम काय आहे? इप्सम साल्ट. त्याचाच काय विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला काय आहे? तर MgSO4 आणि 7H2O. त्यानंतर सोडियम सल्फेट जे विद्यार्थी मित्रांनो, तर सोडियम सल्फेटला काय म्हणायचं? तर ग्लॉबर्स साल्ट म्हणायचं. काय म्हणायचं? ग्लॉबर्स साल्ट. आणि त्याचा फॉर्म्युला जर विचारला तुम्हाला तर Na2SO4. काय? Na2SO4. मॅग्नेशियम सल्फेटला इप्सम साल्ट आणि सोडियम सल्फेटला ग्लॉबर्स साल्ट म्हणायचं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे झिंक सल्फेट आहे तर हे झिंक सल्फेट आपण मिनरल घेतो. बघा झिंक म्हणजे काय? मिनरल. तर झिंक सल्फेट मधून आपल्याला काय भेटते? जे मिनरल डिफिशियन्सी आहे झिंकची, तर ते आपण काय करू शकतो? त्याचा यूज आहे. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल ॲक्नी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ॲक्नी म्हणजे चेहऱ्यावर काय आहे ना ॲक्नी येणं, त्याला काय म्हणतो आपण? ॲक्नी. तर ते झिंक त्याच्या डिफिशियन्सीमध्ये आपण झिंक देऊ शकतो. ओके, तर तुम्हाला झिंक सल्फेटचा जर यूज विचारला तर ॲक्नीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण देऊ शकतो. तर त्या झिंक सल्फेटला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणायचं? व्हाईट व्हिट्रिऑल. काय म्हणायचं? व्हाईट व्हिट्रिऑल. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? ZnSO4. काय आहे? ZnSO4. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा फेरस सल्फेट. आता हे फेरस सल्फेट जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते यूज करतो आपण ॲनिमियामध्ये. हे आहे का नाही? म्हणजे हिमोग्लोबिन वगैरे किंवा RBC वगैरे कमी असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ॲनिमिया म्हणतो. तर फेरस सल्फेट हे आपण ॲनिमियामध्ये यूज करतो. आणि त्याचं सिनॉनिम जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं तर त्याला ग्रीन व्हिट्रिऑल म्हणायचं. ओके, FeSO4 त्याचा काय आहे फॉर्म्युला? FeSO4 फेरस सल्फेट. ओके, त्यानंतर कॉपर सल्फेट आहे बघा नंतरचं. तर हे जे कॉपर सल्फेट आहे विद्यार्थी मित्रांनो याला ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणायचं. काय म्हणायचं? ब्ल्यू व्हिट्रिऑल. हे तुम्हाला तिन्ही गोष्टी ध्यानात ठेवणं आहे. झिंक सल्फेट व्हाईट व्हिट्रिऑल, फेरस सल्फेट ग्रीन व्हिट्रिऑल आणि कॉपर सल्फेटला ब्ल्यू व्हिट्रिऑल असं म्हणायचं. कॉपर सल्फेटचा CuSO4. सल्फेट म्हटल्याच्या नंतर SO4 सगळ्यांनाच लागेल. झिंक म्हटलं की Zn, फेरस म्हटलं की Fe आणि कॉपर म्हटलं की Cu. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा नायट्रस ऑक्साईड. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की हे जे नायट्रस ऑक्साईड आहे तर याला आपण दुसरं नाव काय म्हणून यूज करू शकतो? लाफिंग गॅस. काय? लाफिंग गॅस. ओके, आणि याचा फॉर्म्युला काय आहे? N2O. आता विद्यार्थी मित्रांनो हे जे नायट्रस ऑक्साईड आहे ना हे जनरल ॲनास्थेटिक म्हणून सुद्धा यूज करू शकतो. पूर्ण बॉडीला आपल्या काय करून टाकू शकते? हे ॲनास्थेसाइज. ह्याला जर इनहेल केलं
तर जनरली काय होऊ शकतो, माणूस ॲनेस्थेसाइज होऊ शकतो, त्याला आपण जनरल ॲनेस्थेशिया म्हणतो, म्हणजे लॉस ऑफ कॉन्शियसनेस पूर्णपणे. तर जनरल ॲनेस्थेशियामध्ये सुद्धा नायट्रस ऑक्साईड यूज करतात, फक्त याच्यामध्येच करत नाहीत, कशामध्ये, लाफिंग गॅस म्हणूनच यूज नाही होत, तर तो जनरल ॲनेस्थेटिक म्हणून सुद्धा यूज होतो. ओके, तर हे युजेस, यांचा फॉर्म्युला किंवा विद्यार्थी मित्रांनो यांचं सिनोनिम हे तुमचं सगळं झालेलं पाहिजे. पेपरमध्ये याच्यापैकी कोणतंही विचारू शकतात. याच्या अगोदर पहिला प्रश्न जो होता, समजा क्लोरिनेटेड लाईमचा जो विचारला, तर खालीलपैकी कोणताही ते विचारू शकतात. ओके, त्यामुळे हे सगळं क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो प्रश्न आहे किंवा जो कंपाऊंड आहे तो आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. बघा, तुम्ही मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे नाव ऐकलं असेल, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ओके, तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे MgOH2 याला काय म्हणायचं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, काय म्हणायचं, MgOH2 याला काय म्हणायचं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणायचं. ओके, तर हे जे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया सुद्धा म्हणू शकतो आणि MgOH2 त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. ते कशाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉन्स्टिपेशनच्या यूजमध्ये काय करू शकतो, कॉन्स्टिपेशनमध्ये यूज करू शकतो. म्हणजे OH2 हे जे आहे याला कोणता इफेक्ट आहे, लॅक्झेटिव्ह इफेक्ट आहे. कोणता, लॅक्झेटिव्ह. ओके, म्हणून ते आपण कशामध्ये यूज करू शकतो, इट इज यूज इन कॉन्स्टिपेशन. कशामध्ये, कॉन्स्टिपेशन. हा झाला त्याचा सेकंडरी यूज. पण प्रायमरी यूज कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्सीच्या, तर हे आहे लोकल अँटासिड. म्हणजे आपली जी ॲसिडिटी वाढते ना विद्यार्थी मित्रांनो, तर ॲसिडिटी कमी करण्यासाठी अँटासिड म्हणून तो काय होतो, तर यूज होतो. काय, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, त्यालाच मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणायचं. लॅक्झेटिव्ह त्याला इफेक्ट आहे, म्हणजे कॉन्स्टिपेशनमध्ये तुम्ही यूज करू शकता. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे सोडियम हायड्रॉक्साईड. हे सगळ्यांनीच ऐकलं असेल, NaOH. याचं सिनॉनिम काय विद्यार्थी मित्रांनो, तर NaOHचं सिनॉनिम आहे काय, कॉस्टिक सोडा. अल्कली आहे हा, काय आहे, बेसिक इन नेचर आहे, अल्कली आहे सोडियम हायड्रॉक्साईड. वेगवेगळ्या केमिकल रिएक्शनमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड यूज करतो, तुम्हाला माहिती असेल प्रॅक्टिकल्समध्ये. पण त्याचं सिनॉनिम काय आहे, तर कॉस्टिक सोडा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे बेंटोनाइट आहे, बेंटोनाइट, तर हे सुद्धा याचं सुद्धा सिनॉनिम आहे काय, सोप क्ले म्हणून. काय, सोप क्ले. आणि हेवी केओलिनचं सिनॉनिम काय आहे, चायना क्ले. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बेंटोनाइट जे आहे तर त्याचा केमिकल फॉर्म्युला तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. बघा, हे केमिकल फॉर्म्युला ध्यानात ठेवणं काय अत्यंत गरजेचं आहे. काय आहे, Al2O3 4SiO2 आणि .NH2O. ओके, हे याचा काय आहे, केमिकल फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं आहे, ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हेवी केओलिनचा केमिकल फॉर्म्युला सुद्धा त्यांनी दिलेला आहे, Al2Si2O5 आणि OH4. ओके, तर हे कशाचा आहे, हेवी केओलिनचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय, Na2CO3. सोडियम कार्बोनेट जे आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा फॉर्म्युला आहे Na2CO3 आणि याला वॉशिंग सोडा म्हणून आपण यूज करतो. म्हणजे वेगवेगळे जे सोप आहेत किंवा पावडर्स आहेत क्लिनिंगसाठी यूज होणाऱ्या, त्याच्यामध्ये हा वॉशिंग सोडा काय करतो विद्यार्थी मित्रांनो, यूज करतो आपण ॲज अ क्लिनिंग एजंट म्हणून. सोडियम कार्बोनेट Na2CO3. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो जे सोडियम पोटॅशियम टार्टारेट हे तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके, तर हे सोडियम पोटॅशियम टार्टारेट जे आहे याला रोचेली साल्ट म्हणतात. कोणता साल्ट, रोचेली साल्ट. आणि याचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, C4H4O6KNA, म्हणजे K सोडियम पोटॅशियम सोडियम आणि .4H2O हा याचा काय आहे, केमिकल फॉर्म्युला. आता विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे सोडियम पोटॅशियम टार्टारेट हे जे केमिकल आहे किंवा हा जो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हा तुम्हाला माहिती असेल फिलिंग सोल्युशन, आपण मोनोसॅकराइड डायसॅकराइड किंवा ते जे डिफरन्शिएट करतो म्हणजे कार्बोहायड्रेट मध्ये जे फेलिंग टेस्ट आहे त्याच्यामध्ये हे सोडियम पोटॅशियम टार्टारेटच्या फेलिंग रिएजंटमध्ये काय असतं, प्रेझेंट असतं हे केमिकल म्हणून. त्याच्यामध्ये एक बायोरेट रिएजंट जी प्रोटीनसाठी आपण टेस्ट करतो, बायोरेट टेस्ट. ओके, तर त्या प्रोटीनच्या आयडेंटिफिकेशन टेस्टमध्ये बायोरेट रिएजंट म्हणून आपण यूज करतो, त्याच्यामध्ये सुद्धा सोडियम पोटॅशियम टार्टारेट यूज करतात. तर तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न आला की सोडियम पोटॅशियम टार्टरेट, काय टार्टरेट हे जे केमिकल आहे तर हे खालीलपैकी कोणत्या सोल्युशनमध्ये यूज होतं, मग तिथं तुम्हाला बेनिडिक्ट रिएजंट आलं एखादं किंवा 2-4 ऑप्शन दिले त्याच्यामध्ये फेलिंग जर तुम्हाला ऑप्शन दिलं तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे, फेलिंग सोल्युशन आणि बायोरेट सोल्युशन याच्यामध्ये कोणतं केमिकल असतं विद्यार्थी मित्रांनो, तर एक केमिकल. ओके, बाकी याच्यात 2-4 अजूनही असतात याच्यामध्ये, पण सोडियम पोटॅशियम टार्टरेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्याचं.
ओके, नंतर सोडियम बायकार्बोनेट, सगळ्यांनाच माहिती आहे सोडियम बायकार्बोनेट काय आहे, अँटासिड आहे, पण कसं आहे, सिस्टमिक अँटासिड आहे. ओके, सिस्टमिक अँटासिड. ओके, तर हे ॲसिडिटी कमी करण्यासाठी यूज करतो आपण, आहे की नाही, किंवा ॲसिडोसिसमध्ये सुद्धा यूज करू शकतो त्याला आहे. त्यानंतर यालाच काय म्हणायचं विद्यार्थ्यांना, बेकिंग सोडा, म्हणजे जो खाण्याचा सोडा आहे शिजवण्यासाठी आपण काही बेकिंग करण्यासाठी जे यूज करतो ना, त्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात. काय, NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. ओके, हे सिस्टमिक अँटासिड म्हणून यूज होतं. त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईडचं आपण बघितलेलं आहे क्विक लाईम, म्हणजे CaO, कॅल्शियम ऑक्साईड, हे इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाईडमध्ये यूज करतात. वेगवेगळे जे इन्सेक्टिसाईड आहेत, पेस्टिसाईड, त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे क्विक लाईम यूज होतं. त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड, हे आपण वरच बघितलं, काय, तर स्लेक लाईम याला म्हणतो आपण, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, सोडियम हायपोक्लोराईड, डॅकिन सोल्युशन याला म्हणतात, NaClO किंवा NaOCl असं सुद्धा आपण याला लिहू शकतो. ओके, हे काय आहे, सोडियम हायपोक्लोराईड डिसइन्फेक्टिंग एजंट म्हणून याला यूज करू शकतो. त्यानंतर कॅल्शियम सल्फेट जे विद्यार्थी मित्रांनो, याला जिप्सम साल्ट म्हणतो आपण. काय, जिप्सम साल्ट, CaSO4 2H2O. अजून एक विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट सुद्धा आहे. ओके, तर त्याचा फॉर्म्युला काय, CaSO4 आणि हाफ H2O, हेमीहायड्रेट. ओके, आलं लक्षात. मर्क्युरस क्लोराईड आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण कॅलोमेल म्हणून ओळखतो. तुम्हाला जर पेपरमध्ये आलं कॅलोमेल कोणाला म्हणायचं, तर त्याला कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, Hg2Cl2, म्हणजे मर्क्युरस क्लोराईडला काय म्हणायचं, कॅलोमेल म्हणायचं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे टाल्क आहे, टाल्क नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल, पावडर, आपण टाल्कम पावडर वगैरे यूज करतो, त्याला काय म्हणायचं, टाल्क म्हणायचं. तर यालाच काय नाव विद्यार्थ्यांना, हायड्रस मॅग्नेशियम सिलिकेट. काय, हायड्रस मॅग्नेशियम सिलिकेट. ओके, टाल्कमलाच काय म्हणायचं, हायड्रस मॅग्नेशियम सिलिकेट. ओके, आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचा जो फॉर्म्युला तुम्हाला पेपरमध्ये 100% विचारू शकतो, कशाचा, या टाल्क पावडरचा किंवा टाल्कचा. तर फॉर्म्युला काय, Mg3. काय, Mg3. त्यानंतर काय, Si4. ओके, त्यानंतर O10 आणि विद्यार्थी मित्रांनो OH2. हा काय याचा केमिकल फॉर्म्युला, कशाचा, टाल्कचा. यालाच आपण काय म्हणतो, हायड्रस, म्हणजे हे हायड्रस, त्यानंतर काय, तर मॅग्नेशियम सिलिकेट, हे मॅग्नेशियम सिलिकेट. ओके, Mg3, Si4, O10, OH2, याला काय म्हणायचं, तर टाल्क म्हणायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट आहे की नाही, तर हे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेटला आपण ॲलम म्हणतो. याचा जो फॉर्म्युला आहे KAlSO4 12H2 हा आहे. ओके, ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. फक्त सिनॉनिम खूप महत्त्वाचं आहे. काही काही जे अवघड असतील तर तुम्ही लक्षात ठेवणार नाही ते, पण सिनॉनिम तर तुम्हाला सगळ्यांचं ध्यानात ठेवायचं आहे. आणि टाल्कला काय म्हणतात, तर फ्रेंच चाल्क सुद्धा म्हणतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे कॅल्शियम कार्बोनेट. याच्याबद्दल आपण अगोदरच माहिती बघितली. क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण लाईमस्टोन म्हणतो, आणि जर अमार्फस फॉर्ममध्ये असेल त्याला आपण प्रेसिपिटेट चाल्क म्हणतो. फॉर्म्युला CaCO3. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोडियम क्लोराईड, NaCl, तुम्हाला माहिती आहे कॉमन साल्ट, आपण जे मीठ वगैरे खातो त्याच्यामध्ये काय असते, सोडियम क्लोराईड असते, त्याला आपण कॉमन साल्ट म्हणतो. अँटीमनी पोटॅशियम टार्टरेट जे असते त्याला आपण टार्टेक इमेटिक म्हणतो. काय म्हणतो, टार्टर इमेटिक. आता हे जे टार्टर इमेटिक आहे, तर वेगवेगळ्या पॉयझनिंगमध्ये ओमेटिंग करण्यासाठी आपण हे काय करू शकतो, यूज करू शकतो. पॉयझनिंगमध्ये आपण याला काय करू शकतो, यूज करू शकतो. कशाला, टार्टर इमेटिक. यालाच काय म्हणायचं, अँटीमनी पोटॅशियम टार्टरेट, टार्टर इमेटिक म्हणून आपण हे यूज करतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचा फॉर्म्युला काय आहे, तर K2SB2, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये C4H2O6 ओके, हे याचा काय आहे, केमिकल फॉर्म्युला आहे. हे ध्यानात ठेवायचं. हायड्रोक्लोरिक ॲसिड तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये आपल्याला यूज होतं, वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी. तर किंवा अक्लोरहायड्रियामध्ये पण आपण याला यूज करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या स्टमकमध्ये ॲसिड कमी सिक्रेट होत असेल तर त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणायचो, अक्लोरहायड्रिया, डिफिशियन्सी ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन स्टमक, त्याला अक्लोरहायड्रिया म्हणतो, किंवा हायपोक्लोरहायड्रिया आपण त्याला असं म्हणतो. तर त्या कंडिशनमध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याला देऊ शकतो. त्यालाच काय म्हणायचं, म्युरियाटिक ॲसिड. काय म्हणायचं, म्युरियाटिक ॲसिड. आणि फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, SCl. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. एवढ्या सिनॉनिम्स किंवा एवढे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचं सिनॉनिम तुम्हाला काय करायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2-3 मी अजून तुम्हाला सिनॉनिम सांगतो, की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा,
काय सिल्वर नायट्रेट, सिल्वर नायट्रेट काय सिल्वर नायट्रेट, याचा केमिकल फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, तर याचा केमिकल फॉर्म्युला आहे AgNO3 काय AgNO3 आणि हे काय म्हणून यूज करतो आपण ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज करू शकतो, ॲस्ट्रिंजंट ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो अँटीबॅक्टेरियल म्हणून सुद्धा आपण याला यूज करतो, कशाला AgNO3 ला सिल्वर नायट्रेटला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा एक कंपाऊंड आहे कोणता कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. ओके, त्याला लाईम वॉटर म्हणतो आपण, कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोल्युशन, त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला म्हणायचं लाईम वॉटर काय लाईम वॉटर. फॉर्म्युला काय त्याचा तर CaOH2 पण याचं काय कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून आहे तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो हे जे कार्बन डायऑक्साईड आहे याला काय म्हणतात किंवा याचं सिनॉनिम काय आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो सिनॉनिम सोडून तुम्हाला जर विचारले सॉलिड कार्बन डायऑक्साईडला काय म्हणायचं किंवा सॉलिड ड्राय आईस जे असते याला काय ड्राय आईस असते की नाही, तर ते काय असते एका प्रकारचं सॉलिड CO2 असते, काय असते सॉलिड कार्बन डायऑक्साईड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रोचेली साल्ट तुम्हाला माहिती आहे त्याला सेग्नेट साल्ट सुद्धा म्हणतात, म्हणजे सोडियम पोटॅशियम टार्ट्रेटला काय सेग्नेट साल्ट. आलं लक्षात. तर एवढ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यावर ते विचारू शकतात, जसं की हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे काय सिनॉनिम फॉर क्लोरिनेटेड लाईम. तर आत्ता जे आपण कंपाऊंड बघितले तर कोणत्याही कंपाऊंडचं सिनॉनिम, त्याचा यूज, त्याचा केमिकल फॉर्म्युला हे तुम्हाला काय करू शकतात विचारू शकतात. ओके, तर असेच आपण व्हिडिओ अजूनसुद्धा बघणार आहोत. तर आत्तापर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल HJ फार्मा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो तर त्याला सबस्क्राईब करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो असे जे प्रश्न आहेत तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे HJ फार्मा या ॲप्लिकेशनवर काय आहे अवेलेबल्स आहेत टेस्ट सिरीजच्या फॉर्मॅटमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीजचं नाव काय आहे फार्मासिस्ट. याच्यामध्ये महत्त्वाचे सब्जेक्ट जे आहेत ना सब्जेक्ट वाईज टेस्ट दिलेले आहेत, तर अशाच प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये काय आहेत दिलेले आहेत, तुम्ही ती घेऊ शकता आपल्या HJ फार्मा या ॲप्लिकेशनवरून. ओके, जय हिंद जय महाराष्ट्र.